करंजिवणे गावच्या विश्वविजेत्या लेकीनं रोवला भारतीय खो खो संघात अटकेपार झेंडा। नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या पहिल्या विश्वचषक खो खो स्पर्धेत भारताचा महिला संघ विश्वविजेता ठरला। त्यामध्ये कोल्हापुरातील भारतीय संघातील खेळाडू वैष्णवी बजरंग पोवार हिचे मुरगुड शहर आणि करंजिवणे येथे जल्लोषी स्वागत करण्यात आले। फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि जेसीबीच्या सहाय्याने फुलांचा वर्षाव, हलगी लेझीम व टाळ मृदंगाच्या गजरात जल्लोष स्वागत करंजिवणे आणि मुरगुडवासियांनी केलं। या मिरवणुकीमध्ये वैष्णवी सोबत आई माधुरी, वडील बजरंग व वैष्णवीचे प्रशिक्षक तात्यासाहेब कुंभोजे हे होते। मुरगुड शहरामधील मिरवणूक नाका नंबर 1 येथून सुरू झाली। मुरगुड येथील सर्व पतसंस्था आणि नागरिकांनी तिचे औक्षण करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। यानंतर शिवतीर्थ मुरगुड येथे भव्य नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या एनसीसी, मुरगुड महाविद्यालयाचे एनसीसी आणि शिवराज विद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्यासह मुरगुड शहरातील नागरिक उपस्थित होते। यानंतर हळदवडे वेशीवरून मिरवणुकीला सुरुवात झाली। गावातील महिलांनी तिचं औक्षण व जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करून स्वागत केलं। साऊथ आफ्रिका सोबत झालेल्या उपांत्य सामन्यात वैष्णवी उत्कृष्ट खेळाडू ठरली। तसेच भारतीय संघात पळणीमध्ये पहिल्या 3 क्रमांकावर तिचा समावेश होता। इचलकरंजीमधील राजमाता जिजाऊ संघात ती 7 वर्ष सराव करत कोल्हापूर खो खो असोसिएशनच्या मार्फत तिची भारतीय संघात निवड, तेथून ती विश्वचषक जिंकूनच माघारी, त्याबद्दल तिचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे। करंजिवणे व आजूबाजूच्या गावच्या परिसरातील लोकांनी वैष्णवीच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। केके न्यूज साठी प्रतिनिधी अरविंद सावरतकर व ओंकार पोद्दार। आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार, ख ख खमंग ग ग